ऐक ना, सगळे किस्से सांगून झालेत तिला. अच्छा, हे सांगितलंय का? ए, तो वाला, तो एकदा ना लेडीज हॉस्टेल मध्ये गेला होता. ते पण माहिती. ए, तो वाला, तू ते विसरला होतास. सगळं नको सांगू, तो नको सांगू. ठीक आहे, चल, ते नंतर तुला कळेलच. हा वहिनी, आता बोलून बोलून दमलो मी. आता प्लीज माझ्यासाठी मस्त चहा आणा. ठीक आहे. एक मस्त ग्रीन टी द्या. माझ्या हातचा. हे बघ, तुझ्यासाठी कचोरी आणली आहे, फाफडा आणल्या, जलेबी. कुठे जायचं माहितीये ना? झेले चौकात सरळ, नाही तर जाशील पेडणेकर चौकात. जा. ओके बस. दरवेळेला तुम्ही गोंधळ घालून हे करता आणि ओके. सांगितलं ते. हे सगळ्यात महत्वाचं, पिंकीचं गॉगल. कारण तुझे जे गारे डोळ्यात ना, लोकांना कळेल की हे सौमित्र आहे. हे घे. नाही, एक मिनिट. हे सगळी प्रॉपर्टी खूप छान आहे, पण गॉगलची काही गरज नाही यार. का? लेन्स पण लावता येईल ना. अरे कशाला पण, काहीच गरज नाहीये. काय घाऱ्या डोळ्यांच्या मुली नसतात का? लोक फार फार काय म्हणतील, हा रेवती सारखा दिसतोय. कोण रेवती? अरे ती रे स्मोकी आईज. अरे रेवती कशी माहित नाही? पण ठीक आहे, ते डोळ्यांचं आपण नंतर बघूया. आधी आवरायला लागेल. ओके, मग फायनली काय पण ड्रेस? मेकअप. अरे मेकअप काय? मग मेकअप. फर्स्ट ही हॅज टू वेअर द ड्रेस. नाही, अरे हिला गप्प सांग रे. तू कॉलेजमध्ये असताना काय एक करत होती? मिनिट, तू मुलगी झालाय का आधी? अरे मुलगी झाल्या म्हणजे काय? मॅम, असं थोडी. राहिलो तर घरात जाणारी जी मुलगी ती पिंकी आहे. राईट नाही, मी लेफ्ट मध्ये. काय बोलतो तू? नाही, मी म्हणत होतो की माझं अर्धवट वाक्य पूर्ण करून तुम्ही सिद्ध केलं, तुम्ही शनायाच्या मम्मा. थँक्स केड्या. पण मी काय म्हणतो काय? की ती जी पिंकी आहे ती जर संध्याकाळी येणार असेल तर आपण आत्तापासून काय करतोय इथे? हो रे. नाही, पण आपल्याला असं गाफील राहून चालणार नाही. आपल्याला खूप मोठी जबाबदारी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आपण चल निघूया. नाही, म्हणजे काय ना, मी जरा पटकन सू करून येतो. नो सू नो शी. आता फक्त पिंकी. चल निघूया. आम्ही 2 मिनिटात. नाही, तू चल. पण तू चल म्हटलं ना. गुरुनाथ, माझं तर टेन्शनच गेलंय. आता टेन्शन तू घ्यायचंच नाहीये. आता टेन्शन फक्त गुरुनाथने घ्यायचंय. हा, पण पिंकी, अरे असं करून सेल्फी काढू असं म्हणतोय. या, वाय नॉट? ओके, या. एक मिनिट. आम्ही ना सेम दिसणार यार. ओके. मी कंट्रोल नाही करू शकणार. नाही, तुला कंट्रोल केलं पाहिजे. आपण महत्वाच्या मिशनवर आहोत. केड्या कंट्रोल कुठेही हलायचं नाही. हलायचं नाही. थोड्या वेळाने मी काही हालडूल करायच्या लायकीचा पण राहणार नाही. केड्या गपचूप हो थांबा हो, असं करू नका हो, पाऊस वाढेल. अरे वा, मस्त आले सेल्फी. हा, हे बघ ना, पण त्याला आपण कुठे पोस्ट पण करू शकत नाही. हा ना. काय झालं? म्हणजे टेन्शन आलंय मला. का? टेन्शन आलंय तुला? टेन्शन आलंय मला. आता आपण सगळे खुश होतो ना की गुरुला धडा शिकवणार म्हणून. But he's going to recognize you. Don't worry, trust me. असं तुला वाटतंय ग जेनी? म्हणजे मलाही वाटतंय, कारण तुम्ही तिघींनी मला, म्हणजे तिघांनी मला नटवलंय, त्यामुळे तुम्हाला वाटतंय. पण म्हणजे मी आरशात बघितलंय तेव्हापासून मलाही वाटतंय की मी दिसतेय स्त्री, पण जोपर्यंत दुसरी कुठली तरी व्यक्ती मला बघत नाही, म्हणजे तिच्या समोर मी एक स्त्री म्हणून, एक पिंकी म्हणून जात नाही आणि ती सुद्धा मला पिंकी म्हणून ऍक्सेप्ट करत नाही, तोपर्यंत मला कॉन्फिडन्स कसा येईल गुरुसमोर जायचा? नेमकं करायचं काय? हो ना, काहीतरी ट्रायल वगैरे करायला पाहिजे ना. म्हणजे हे बघ, कसं आहे, म्हणजे आज सावन की सगळी गाणी पावसाचीच गातो का? हो, जे असणार पोटी तेच येणार ना ओठी. अरे वा, या अवस्थेत पण यमक जुळते. तुमच्यावर ठ आलं. बॉलिंग काय लावलंय? ओटी पोटी काय 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 काय? हो, आता जर अजून थांबवलं ना तर पूर येईल, पूर. शाही, आपल्याला त्या पिंकीची वाट बघायची आहे. ही पिंकी आली 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 इकडे आली. यारीची आई आहे ती. पिंकी कुठे आहे? यारीची आई? हो, इथे कशाला येते? इथे कशाला येते? वो तुंब्या पाणी निघाले नाही देते.
खूप पाणी तुंबलं आहे का? खूप तुंबलं आहे? आप टेंशन मत लो जी। आप टेंशन मत लो, हम कर देंगे बा। बर बर, एवढं काम करत आहात, काही लागलं गिगलं तर सांगा बरं. हा, खायला प्यायला काही चहा पाणी गिणीला. पानी नको, पानी तो तुम्बे है ना, पानी निकालते हैं फिर पानी पीते हैं। तुम जाओ ना, जाओ, अरे जाओ ना। पावसा पाण्याचे दिवस आहेत बा, जपून जरा. पिंकी पिंकी, ए शन्या, ए शन्या, हे का लावलेलं आहे? बंद कर बरं. ए शन्या, एवढ्या मोठ्याने का लावलाय? ए शन्या, तू काऊन बरं इथे लागलेला आहे? ते बंद कर ना. केवढा तर मोठ्याने बोलत आहे का? जंगल आहे का हे? संपूर्ण सोसायटी मध्ये इथे आवाज जात आहे. तू बंद कर ना. तुला कळतं का? हे बंद कर. तुला कळत नाही की मी कधीपासून तुला का सांगत आहे? हो, तुम्ही बंद करायला सांगताय का? श्रेयस, त्याला आपण नंतर समजावून सांगू शकतो ना. तू आता विचार नको करू. राधा, तू फोन कर श्रेयस. हा, मला हे पटत नाहीये. अरे नाही 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 नाही, तुम्ही त्याला फोन करा, हे फायनल. बरं, ऐक 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 राधा, शांतपणे ऐक. हे बघ, मी काय सांगतो ते शांतपणे ऐक. हे बघ, मला सांग, आपण हे जे काही करतोय ते श्रेयसला फसवायला करतोय का? नाही ना, गुरुनाथला धडा शिकवण्यासाठी करतोय ना. मग ते महत्वाचं आहे, ते लक्षात ठेव ना. आणि तू श्रेयस नको टेन्शन घेऊस ग, ती जबाबदारी आमची आहे. हा हा हा, तू आता विचार करू नको. चल, फोन कर फोन कर फोन कर 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 कर. हो हो, श्रेयसला आपण सांगू की हे ट्रायल होतं. नंतर सांगू. चल कर. तरी भेटायचं त्याला भेटायचं हट्टच करतोय तो. मग मी ती हट्टच करते. मी काय करणार मग आता? भेटायला काय हरकत आहे आपल्याला? एकदा भेटूया ना आपण. मी काय सांगू वहिनी, मला नाही कळत आहे काही. मला पण. हाय श्रेयस. हॅलो. श्रेयस, सौमित्र बोलतो रे. सौमित्र? हा बोल बोल. बरं ऐक ना, माझ्या ओळखीची एक मुलगी आहे, ओके. आणि ती मुलगी म्हणजे ऍक्च्युली मुलगी नाहीये ती, म्हणजे ती मुलगी नाहीये, म्हणजे बहीणच आहे रे. आमची बहीणच आहे माझी. कोणी नसून तुमची आई आहे. काय बोलताय? कसं शक्य ते? अहो, मी खरं तेच बोलते. खोटं वाटतं तर केड्याला विचारा. असं काय करताय जाबाई बापू? संध्याकाळी येणार होती ना पिंकी शनू बेबीला भेटायला. आता संध्याकाळ आहे आणि संध्याकाळी पिंकी इक्वल्स टू तुमची आई इक्वल्स टू शनू बेबीची ऑरेंज आंटी इक्वल्स टू अगेन पिंकी. गेली की नाही शनू बेबीला भेटायला? म्हणजे ऑरेंज आंटी इक्वल्स टू तुमची आई इक्वल्स टू पिंकी. गेली की नाही भेटायला? ठीक आहे, तुम्ही थांबा तिकडे. मी करतो तुम्हाला फोन. ठेवा आता, मी करतो. आई पिंकी? खेड्या, मला वाटतं कॅरीची आई पिंकी नाहीये. तुला काय वाटतं? मला आता काहीच वाटेनासं झालंय. माझी शनू बेबी तिला पिंकी का म्हणेल? तुला काय वाटतं? सांगितलं ना, काहीच वाटेनासं झालंय. मला आता गॅरीला फोन करावा लागेल. तुला काय वाटतं? मला काय वाटत नाहीये. नका करू, पाऊस वाढेल. आधी वाटलं म्हणून सांगितलं, आता नाही वाटलं म्हणून नाही सांगत आहे. तुम्ही ना माठ आहात, माठ. माठ आहे मी काय? सांगितलेलं एक काम धड नाही करतायत तुम्हाला. अहो, मला असं वाटतंय की तुमच्या आईला ना हातातल्या जड पिशव्या उचलता येत नव्हत्या म्हणून ती शनू बेबीची हेल्प मागायला गेली. हे आधी का नाही लक्षात आलं मग तुमच्या? अहो, पण आता लक्षात आली म्हणून सांगितलं ना. तुमच्याशी ना काय बोलू मला कळतच नाही. आता एक काम करा प्लीज, जेवढं सांगितलंय तेवढं करा. पिंकीवर लक्ष ठेवा. पिंकी कोण आहे हे आज कळलंच पाहिजे. कळलं? येस, कळवते. पण ते जर फटकेला. कोण आहे पिंकी? पार डोकं फिरवलं यार. त्यांनी जर तुला ओळखलं नाही तर आपण 50% लढाई जिंकलो. अरे अजून सगळं जर तर वर आहे ना, पण आनंद, जर तू टेन्शन वाढवू नको यापासून.
मी काय म्हणते सौमित्र, ते लग्नावर ना फार चेष्टा करू नको हो त्याची. हा करेन चेष्टा कर. काय? अरे म्हणजे चेष्टा नाही ग, मी सगळं नीट व्यवस्थित करेन. नाही काय उगीच वाईट वाटायचं त्याला. वहिनी सोडा ना, काय तुम्ही त्याचं घेऊन बसलाय श्रेयस ला आपण नंतर समजावून सांगू शकतो. सध्या ट्रायल महत्वाची आहे की नाही. नाही नको, असं नको करूया. तू बसलाय, जा ना, किती बडबड करताय. गो प्लीज. हा मला एक 10 सेकंड. 1098765432 जा. सौमित्र गो, ऑल द बेस्ट. सौमित्र हाय श्रेयस. हो मला असं दिसलंच माझ्या क्लिनिकच्या बाहेर डॉक्टर पिंकी यांचा दवाखाना. तुम्हाला खूप वेळ वाट बघायला लागली का माझ्यामुळे? नो 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 नो, ऍब्सोल्युटली ओके. ओके. पिंकी. सॉरी, सो सॉरी. प्लीज हॅव अ सीट. येस. तुम्हाला बसता येत नाहीये का? नाही बसा ना तुम्ही. बसा. जेंटलमॅन. की माझ्या एक्स सारखं आहे असं म्हणून सुरुवात करतात आणि नंतर फ्लर्ट करतात. तू फ्लर्ट करतोयस माझ्याशी? नो 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 नो, नॉट ॲट ऑल. नक्की? हो नक्की. पण एका क्षणासाठी मात्र मला वाटलं की तुमचा चेहरा कुठेतरी बघितलाय. एका क्षणासाठी? म्हणजे आता नाही वाटत? नाही, आता तसं नाही वाटत. ओके. हा तर काय झालं, राधाने मी निघते. हो तिची काळजी घ्यायला नको का याने? हो नाही, ती झोपली की मला मेसेज करतो. आनंद सर तुम्हाला मेसेज करतात? ते पप्प्यांचे स्माइलीज, बदाम, अजून काय काय पाठवतो काय सांगू. आनंद सर तुम्हाला मेसेजेस करतात, स्माइलीज पाठवतात? खूप घाण माणूस. शी. ब्लॉक करून टाकलं मी त्याला. नाही, अशा माणसांना ब्लॉकच करायला पाहिजे, प्रश्नच नाही. आणि मी आत्ताच सांगते हा श्रेयस, त्याला नाही बोलवायचं आपल्या लग्नाला. त्याला नाही बोलवायचं आपल्या लग्नाला. आपल्या लग्नाला म्हणालात तुम्ही? चुकून बोलूनच गेले ना मी. पण छान वाटलं. अरे काय लाजायचं ना. ऍक्च्युली म्हणजे त्यासाठीच तर भेटलोय ना आपण, राईट? हो कोर्स. आय नो श्रेयस, पण म्हणजे मी हट्ट केला राधिका मॅमकडे, पण मला माहिती आहे तुझी एंगेजमेंट झाली आहे. सो पण तरी मला भेटायचं होतं एकदा. तर मग पुढे कसं करायचं? कशाच्या बाबतीत? लग्नात. तर तू मला नाही सर. सर सर सॉरी मॅम, सॉरी.
आर यू ओके? हे असे पुरुष मला आवडत नाहीत अजिबात. हे असे मुलगी दिसली की एकटक बघत राहायचं. ह्याची आणि त्या आनंदची नजर सेम होती. आय नो आय कॅन अंडरस्टँड. काही बोलत होतास तू माझ्या विरुद्ध? हा मी काय मी लोचट आहे, मी चावट आहे. जेनी झोपल्यानंतर मी तुला मेसेज करतो. ऐका ऐका, ओरडू नका तुम्ही. तुम्हाला ओबेसिटीचा त्रास आहे की नाही? 9 किलो वजन कमी करा आधी. ओरडू नका, टेन्शन येतं ना मग मलाच. मी आहे ना डॉक्टर. मी येते आणि चेक करते. ओके, काही काळजी करू नका. बाय. तुम्ही बाय सुद्धा किती सुरेख म्हणता. बाय. एक काम करा ना, तुमचा द्या, मी मिस कॉल देते. 888 777. आला मिस कॉल. येस. ओके, ऑलराईट. बाय 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 बाय. बाय 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 बाय. येस बेटे, बाय. फारच स्ट्रॉंग आहात तुम्ही. आपण पुन्हा भेटूयात ना? वाट पहा. हा? म्हणजे आजच्या सारखीच वाट पहा माझी. नक्की भेटेल. हॅलो. हा वहिनी. हा, तुम्ही ज्या मुलीला भेटायला सांगितलं होतं ना, मी भेटलो तिला. हॅलो वहिनी. हॅलो, तुम्ही ऐकताय ना? हा हो. हा वहिनी, आवडली ती मला. वहिनी तुम्हाला ऐकू? हॅलो. हा हा. हा, काय पडलं? काय काय नाही. बरं वहिनी, तेच सांगायचं होतं तुम्हाला की अपेक्षा वाढल्यात त्याच्या. मग आपण आपल्या बाजूने आपलं. अरे असू द्या ना वहिनी, म्हणजे काय, आपण मज्जा घ्यायची आहे, बरोबर आहे की नाही, नाही? नाही, नको. आणि श्रेयस आहे ना, श्रेयस आता त्याला खरं समजवण्यापेक्षा गुरुला धडा शिकवायचा हा आपला मिशन आहे की नाही? नाही. एक्झॅक्टली मॅम, आधी मिशन गुरुनाथ. हा ऐक ना, तुम्ही चर्चा करणार आहात का? हो पिंकी, काय झालंय तुला? एवढी का पॅनिक झालीयस? तर या स्पीडने बोलू नकोस माझ्याशी, कळलं का? अरे सूर लागली अरे कधीपासून. काय करू मग? मी इथेच जातो, तुम्ही चर्चा. येडायस का? इथे जातो हे असं सगळं घालून असं उभा राहणार आहेस तू? कोणी बघितलं तर काय वाटेल? मग बसतो हा? गाडीत. चल 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 चल. हळू हळू ये ना. चल ना. हे आनंद, चल ना यार. अरे ती मी जाऊन येतो पटकन. मी जाऊन येतो पटकन. काय झालं काय? म्हणजे आता सहन नाही होते मला राधा. रिलॅक्स यार, आता घर जवळ आलंय. आता काय शनायच्या घरी जाऊ का? काय बोलतो येण्यासारखं? मी आलो सोसायटीच्या खाली, जाऊन येतो ना पटकन. मी येतो. ऐक पण जरा सावकाश, कोणतरी लक्ष ठेवून असू शकतं. सॉरी, म्हणजे बाईसारखं जातो मी. ओके प्लीज. येस. सॉरी. मला त्यांची भीती वाटते आता. वहिनी आता काय करायचं? अरे थांबायला लागेल ना. नाही, अजिबात थांबायचं नाही. आपण घरी जाऊया. काय त्याला आपल्या बरोबर कोणी बघितलं ना तर उगीच प्रॉब्लेम व्हायचा. कोणाचं तरी लक्ष असायचं, उगीच घोळ होईल. नाही, नको. आपण जाऊया पुढे. हो चला चला चला. श्रेयस. अरे हसतेस काय श्रेयस? जेंट्स, पुरुष, या लेडीज टॉयलेट मध्ये काय करताय तुम्ही? नाही ओरडू नका हो. ओरडू काय नका. ओरडू नका. तुमच्यासारख्या पुरुषांना मी व्यवस्थित ओळखते. एकटी बाई इथे घुसताना बघून लगेच मागे मागे आलात आणि मला फोटो काढताय. नाही अहो, हा सेल्फी आहे असा. हा सेल्फी. नाही अहो, ओरडू नका हो, पाऊस वाढेल. नाही म्हणजे मी कंप्लेंटच करते तुमची. नाही अहो ऐका तर. सॉरी जेंट्स आहे हे. जेंट्स नाही, लेडीज टॉयलेट आहे. अहो दारावर लिहिलंय हो. मला माहितीये लेडीज टॉयलेटच लिहिलेलं. मी वाचूनच जात आलेले. अहो वाचा तुम्ही हवं तर. मग तुम्ही वाचा. चला चला, या बरोबर या. मी जरा जाऊन पटकन. नंतर जायचं. चला, अहो हात नाही म्हणजे मी तुम्हाला पहिले कधी पाहिलं नाही ना इकडे, म्हणून विचारलं. वॉचमन आहात का तुम्ही? नाही, मी वॉच ठेवायला नाही. मी ते वॉचमन नाही आहे मी. नाही, मी राहत नाही इथे. माझी मैत्रीण राहते इथे, तिला भेटायला आले. शनाया. हा शनया.
का सगळ्यावर दचकताय तुम्ही? नाही मी चुकलं का? सॉरी सॉरी. शनया गुरुनाथ सुभेदार तिला भेटायला आले. हो हो हो. ओके चला निघते. उशीर झालाय. बाय किडी. बाय बाय. पिंकी गुरु हॅलो. काय पिंकी? ती पिंकी येणार होती तिला काय नाही, मी लपाछपी नाही तर अजून काय. तुम्ही कोण आहात आणि तुमचं काय काम आहे इथे? जिला भोग करणार होतात ना तीच आहे मी, पिंकी. हो पिंकी. पिंकी, अच्छा ओके. काय काम आहे? नाही काम छोटसच आहे. तुम्ही इथेच राहता का? हो मी इथेच राहते. शनया सबनीस कुठे राहतात सांगू शकाल? कोण कोण कोण? शनाया सबनीस. शनाया सबनीस. हे घर? येस. ओके थँक्यू. वेलकम. नंतर खेळूया. मी कोणी म्हणजे मी सांगितलं ना मी पिंकी आहे. असं नाही, राधिकाची कोण आहेस? राधिकाची. ओके राधिकाची मी एकदम क्लोज म्हणजे एकदम क्लोज फ्रेंड आहे. ते जाऊ दे. मला सांग तो गॅरी कुठे आहे तुझा? कधी येणार आहे? ओ गॅरी, राधिकाने चांगलंच ब्रीफ केलंय तुला. एकदम मस्त ब्रीफिंग दिलंय. तू तुझ्या नवऱ्याला गॅरी म्हणतेस, त्याच्या आई बाबांना ऑरेंज अंकल आणि ऑरेंज आंटी म्हणतेस, राईट? आता या पिंकीला दाखवतो गुरुनाथ सुभेदार काय चीज आहे. तुम्ही ना असं तिला खर्चवा ना, आत अशी एंट्री घ्या ना की तुम्हाला बघून अशी थरथर कापली पाहिजे. जलबिन मछली नृत्यबिन बिजली सारखी. अरे वा 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 वा. नाही गुरु, तू गेल्या गेल्या ना तिच्या डोळ्यात डोळे असे घाल. तू हाव आहेस हाव. वाघ. हो रे, वाघ आहे वाघ. विदर्भाचा वाघ. अरे खूप आल्यात असल्या पिंकी टिंकी चिंकी. असं दाखवतो ना तिला की परत शनायाला कॉल करायची किंवा काही समजून सांगण्याची हिंमतच नाही झाली पाहिजे तिची. आता तुम्ही बघाच आत काय होत आहे. आणि तू लक्ष ठेव, ठीक आहे? चल या. हाच का गुरुनाथ तुझा नवरा जो तुला त्रास देत असतो? हो हो हाच आहे तो. आता पण माझ्यावर वॉच ठेवून होता बघ, म्हणून त्याला तू आल्याचं कळलं. काय 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 खोटं काय बोलतेस? ए मग ऑफिसवरून एवढ्या लवकर घरी कसा आला तू? कोणीतरी सांगितलं असेल म्हणूनच आलास ना? अरे ते महत्वाचं आहे का? तू ही पिंकी इथे काय आहे, इथे का आली आहे तिला विचार ना आधी. का आले म्हणजे? शनाया मैत्रीण आहे माझी, तिला कधीही भेटायला येऊ शकते. झालं ना भेटून? झालं? पोट भरलं? भेटलीच ना? आता निघ घरातून, चल निघ. अरे ही कसली बेस्ट फ्रेंड? हा या अशा असतात का बेस्ट फ्रेंड? कान भरणाऱ्या. काय बेस्ट फ्रेंड असशील तिकडे घरी. आता तू माझ्या घरी आहेस, कळलं ना? आत्ताच्या आत्ता निघायचं. मी सांगतो तेवढं ऐक. गेट आउट. चल निघ. ए बघू नकोस. हा राग कुणाला देतेस? खुन्नस कुणाला देतेस? तू गुरुनाथ सुभेदारशी बोलतेस, कळतंय ना तुला? आणि तेही त्याच्याच घरात उभं राहून. पास झाला. शेवटचं सांगतोय, आत्ताच्या आत्ता इथून निघायचा. आवाज खाली. पुन्हा येऊन मारेन ह्याला. चला निघते मी. हो पण गुरुनाथ सुभेदार, ज्या मुलीसाठी माझ्या शनयाला वेड ठरवताय ना, त्या मुली समोर येऊन ऑफिसमध्ये सुद्धा मारीन एक दिवस. आणि आता जी थोबाडीत मिळाली ना, ती तुमच्यासारख्या प्रवृत्तीच्या लोकांना मिळाली. तुम्ही स्त्रियांकडे फक्त खेळणं म्हणून पाहत आहे. एका खेळण्याशी खेळून झालं, कंटाळा आला की दुसरं खेळणं, दुसरं झालं की तिसरं खेळणं. नाही, तुमच्यात कधीही सुधारणा होऊ शकत नाही.
तुम्ही जरी पुरुष असलात ना तरी एका स्त्रीच्या पोटी जन्माला आलात हे तरी लक्षात ठेवा. हे असंच चाललंय तुमचं. आधी माझ्या भावनांशी खेळलात, आता हिच्या भावनांशी खेळताय. खुशी नाही झाली का? नाही तर काम सौमित्रानं काहीतरी केलं आहे, बस एवढंच मला कळलं. त्यानं का केलं आहे ते तर तुम्ही सांगूनच नाही राहिलात. मला ते कळायला मार्गच नाही ना. हो, आई आता सौमित्र आतमध्ये चेंज करायला गेलाय ना, तो बाहेर आला की तोच तुम्हाला सांगेल. मग त्यांनी सांगितल्यानंतर तुम्हाला कळेलही आणि पटेलही. सौमित्र आतमध्ये गेला आहे का? तू पाहिलं का? मी तर बाई पाहिलं नाही त्याला. तो आलाच नाही तर मग कपडे चेंज करायला जाईलच कसं? म्हणजे का सौमित्र आला नाहीये? नाही ना, मग तेच सांगून राहिले ना मी. सौमित्र जर घरी नाही आलाय तर मग गेलाय कुठे? ते वर ये ना. तू ठीक आहेस ना राधा? तिथे घरी आई असताना मी असा येऊ पिंकीच्या वेशात त्यांच्या समोर? मग काय झालं? नाही, मी अजिबात येणार नाहीये तिकडे. आणि दुसरा मुद्दा, मला आता ना कधी एकदा आपल्या घरी जातोय आणि नॉर्मल मी सौमित्र होतो असं झालं यार. हे सगळं टोचतंय, काढायचंय मला. चल तू या, लवकर या वाट. हा, अच्छा तो पेशंट बोलताय तुम्ही. ओके. हा, त्या पेशंटचे ना आहे तेच मेडिसिन कंटिन्यू करा. हा, आणि उद्या माझी ओपीडी आहे, सो मी पर्सनल येऊन चेक करेन. ओके, झाली का तुझी नाटकं सुरू पुन्हा? हॅव अ नाईस डे. बाय. हॅलो, चला आपण निघूया लगेच. ओके, थँक्यू पिंकी. अरे पिंकी तुम्ही इकडे या ना प्लीज. येत आहे ना प्लीज? बस. हळू. नाही म्हणजे मी सांगायची गरज नाहीये. या ना. जावे बापू, खूप दुखतंय का हो? म्हणजे खूप दुखतंय का? काय झालं शनू बेबी? काय झालं? नाही, कारण आतापर्यंत तू सतत माझ्यावरच अवलंबून होतीस ना, आणि आता यापुढेही माझ्यावरच अवलंबून राहणार आहेस. बघू ही तुझी पिंकी किती काळ टिकतीये आणि बघू किती मदत करतेय तुला. आतापर्यंत राधिकाला बर्बाद करायचं माझं टार्गेट होतं. आता शनाया, मी तुलाही बर्बाद करणार आहे. बघच तू. जास्त जवळ नको. चल आता. नाही, एक सेकंड. तू मला याच्याशी बोलू दे ना. तू एकदम खरं बोलतोयस. काय? श्रेयस, हे ना तुम्ही आता लग्न होण्याच्या आधी ना जास्तीत जास्त वेळ एकमेकांना दिलं पाहिजे. हो ना. येस. आणि मी तर म्हणतो ना, तुम्ही असं एक काहीतरी छान प्लॅन करा. हा, म्हणजे कुठेतरी तुम्ही लग्नाच्या आधी एखादा हिल स्टेशनवर गेलात. हे पटलंय मला. नको, आता मूल व्हायच्या आधी निघालेलं बरं. चला. हा, चला. बाय श्रेयस. येस, बाय बाय. चल, मी सोडतो. तुम्ही मेसेज करा याला. पोचल्यानंतर. चला. येस. टेक केअर. तू काय काळजी करू नकोस यार. चल. जेनी. जेनी. अरे तू पण यार 7 मिस कॉल कर. केवढं मिस करतेस तू मला. अरे आता तुझा विषय बोलत. अरे काय तो सौमित्र असतो, आम्ही एकत्रच आहोत. आता श्रेयसला त्याच्या घरी जोडलं. एक मिनिट, श्रेयस कुठे भेटला तुम्हाला? श्रेयस कुठे भेटला विचारते? सांग ना तिला. तुम्ही का हसताय मागे? काय चाललंय? ते तुला ना सगळं येऊन आम्ही नंतर सांगतो. तू आणि राधिका वहिनी सौमित्रच्या घरी पोचा. चला, सगळं एकदम असं लक्षात ठेवतो आणि तुला सांगतो. हा, कारण मी पण हे घर सोडून चालले. माय गॉड, सनू बेबी कुठे चाललीस तू? आता तसंही म्हणत असतो ना की हे घर माझं नाहीये, मग आता मी पण इथे थांबणार नाहीये. आणि तसंही मला तुझ्यावर डिपेंड वगैरे राहायचं नाहीये. उगाच फालतूचे उपकार नकोयत. एवढं राधिकाचं एक्झाम्पल दिलंस ना तिच्याकडे बघ म्हणून. आता मी पण काहीतरी बनवून दाखवणार. मम्मा बाय.
हे बघ रागाच्या भरात कोणतरी असं मेंटल सारखं बोलतं, पण आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. नाही म्हणजे मेंटल सारखं बोलते ना, आपण लक्ष नाही द्यायचं. हे बघ कुठे जायचं नाही येस तू शनू बेबी, कुठे जाणार आहेस तू आता? पिंकीकडे. काय बोलले होते मॅम? यांना भांडता येतच नाही. मी बायको म्हणून काहीतरी टोचून बोलायला जाते आणि हे भांडायचा चान्सच देत नाही. अरे यार, गॅरीशी भांडून बाहेर तर आले, पण राधिकाने मला घरात घेतलं नाही तर मग कुठे जाऊ मी? कुठे त्या पिंकीकडे जाऊनच राहावं लागेल. पण जाऊ दे, एकदा इथे तरी ट्राय करते. अरे यार, इथे आता त्या ऑरेंज आंटी असणार. जाऊ दे, ठीक आहे, बघू काय होतं. मी आवाज बदलला अचानक, तो श्रेयस आला तिकडे, बरोबर. त्याच्यानंतर मग मी वाट बघत होतो. मग मी आलो, मग त्याला ऑन द वे सोडलं आपण घरी, आणि मग आपण इथे आलो तेव्हा हिचे 7 मिस कॉल आले होते. मग तेच तर सांगतो, तेच सांग ना पुढे. हा ते अरे वहिनी, हे असं झालं म्हणून मी अचानक गेलो. आणि मेन म्हणजे वहिनी, तो श्रेयस आहे ना, तो ह्याच्या म्हणजे पिंकीच्या प्रेमात पडलाय. तिच्या बरोबर लग्न करणार आहे, आणि लग्नाच्या आधी पिंकी आणि श्रेयस ते दोघं हिल स्टेशनला फिरायला पण जाणार आहेत, एकमेकांना वेळ देणार म्हणून. काय राधा, जाऊ मी हिल स्टेशनला श्रेयस बरोबर? काय हे? नाही, मी काय म्हणते आनंद भाऊजी, हे श्रेयसच्या बाबतीत तुम्ही जे चालवले ना, ते लवकरात लवकर बंद करा. हा, त्याला काय ते खरं खरं सांगून टाका ना. आला परत आला. याचं उतू जात आहे प्रेम. एक माझं ऐका. हे बघा, मी गॅरंटी घेतो त्याला काहीच होणार नाही, तो हर्ट होणार नाहीये. तुम्ही आय प्रॉमिस. ओके, आय सेड आय प्रॉमिस. आनंद भाऊजी नक्की ना? वहिनी, हे सगळं खूप अनयुज्युअल आहे. आपण जे गंमत एन्जॉय करतोय ना, ते त्याला कळल्यावर तोही एन्जॉयच करणार. तो हर्ट नाही होणार, मी त्याला समजावणार, माझी जबाबदारी. हा श्रेयसचा प्रश्न मिटला, पण आता प्रश्न आहे शन्याचा. हे सगळं झाल्यानंतर तिथे काय घडलं असेल कुणास ठाऊक. पिंकी आहे का? माझ्यासोबत बोलायचं असेल ना, तर रिंकी पिंकी चिंकी काही चालणार नाही. बरं, साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये बोलायचं. हा बोल. राधिका आहे का? राधिकाला स्वतःचं घर नाही का? तिचं घर आहे, त्या नवरा आहे, तील पोरं बाळा आहेत, तील सासू सासरे आहेत, सगळ्यांचं खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था तील करावी लागते. आता मी तुला सांगून का तुला काही उपयोग आहे का हे सगळं सांगून? आहे ना उपयोग. मी हेच सगळं शिकायला आले तुमच्याकडे. तुम्ही शिकवाल ना मला? मी सगळं ट्रेनिंग घेऊन मगच माझ्या घरी जाणार आहे, तोपर्यंत मी इथेच राहणार आहे. वेळ लावेल ती. मी कशी वागू त्यासोबत? आई प्लीज. मी कशी राहू बरं? एवढे वेळ नाही राहू शकत. तू येशील ना माझ्यासाठी उद्या लवकर? प्लीज ये बरं, ये. ठीक आहे, थँक्यू. बाय आई. अरे आंटी, बॅग रेडी. बाय. मला कधी कधी आश्चर्य वाटते यार राधा, म्हणजे एवढं सगळं घडलेलं असून सुद्धा आई कधी कधी किती सहजपणे गोष्टी स्वीकारतात नाही या सगळ्या. त्या खूप मोठ्या मनाच्या आहेत रे. बरोबर मारामारी वगैरे झालीये का? टेन्शन देतोयस मला, आता प्लीज बोल. माया, पिंकीच्या बाबतीतली माझी भीती खरी ठरली. म्हणजे माझी ही जी काही हालत झाली ना, ती फक्त त्या पिंकीमुळे झाली. काय? तर घराबाहेर पडायची वेळ आली आहे ग माझ्यावर. माया, तुझी काही हरकत नसेल तर मी तुझ्या या घरी येऊन राहू शकतो का ग? प्लीज. अजून शेक दिला की होईल बरं. ओके माया, असं आपली कुणीतरी काळजी घेणारं, प्रेमानं विचारपूस करणारं आपल्या आयुष्यामध्ये असणं किती महत्वाचं असतं हे आज कळतंय का मला. तू नसतीस तर ह्या अवस्थेमध्ये कुठे गेलो असतो मी? काय झालं असतं माझं? करुणा, तू उगाच जास्त इमोशनल होतोयस. मी आहे ना. आणि तसंही मी तुला ऑलरेडी म्हटलंय,
तू इथेच राहिलास तरी काहीच प्रॉब्लेम नाहीये मला, अगदी कायमचा राहिलास तरी. सो डोंट वरी. तू एवढ्या प्रेमानं वागतेस म्हणून असं इमोशनल व्हायला होतंय का? तर एवढी काळजी घेणारं आयुष्यात कधी कोणी नव्हतंच माझ्या. बोलली पाहिजेत आणि ते बरोबर केलं तिने, आणि हेच तिनं सौमित्रच्या बाबतीत केलं. आता मला सांग, एवढा मोठा इंडस्ट्रियलिस्ट सौमित्र बनहट्टी, एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक, पण पदरी मूल असलेल्या लग्न झालेल्या राधिकाशी का बरं लग्न केलं असेल त्याने? सांग ना, का केलं असेल? गुरुनाथ, मी ओळखते चांगलं सॅमीला. मे बी त्याचं खरोखर प्रेम असेल राधिकावर. मान्य, त्याचं असेल, पण राधिकाच नाही माया. राधिकाचं प्रेम नक्कीच नव्हतं. तिला फक्त आपली राधिका मसाले कंपनी मोठी करायची होती, म्हणून तिनं बरोबर सौमित्राला गटवलं आणि आपल्या जाळ्यामध्ये ओढून त्याच्याशी बरोबर लग्न केलं.